आज सकाळी लवकर की नाही मला अर्गेला जायचं होतं, त्यामुळे आपली सिलेंडर देऊन घेऊन की नाही निघालो अर्गेला. तेवढ्यात मग जात आमच्या इकडली एक किनाल दिसला आणि किनाल पाणी बघितल्यावर की नाही लयच बरं वाटतंय, कारण असल्या उन्हाळ्यात की नाही आमच्या इकडली सगळी शेती की नाही ह्याच किनालच्या पाण्यावर चालू आहे. तर मग आता अर्ग झाल्यावर सगळ्यात पहिलं काम असते ते म्हणजे पेट्रोल घालायचं. मग आपलं सगळे पेट्रोल देऊन झाल्यावर की नाही मिळालं आता काट्या बघायसाठी. नाही तर काट्या काय आपल्याला टमाटोला माळा करायसाठी पाहिजे होत्या, खरं पण इकडे त्यांच्या जवळ की नाही त्या मापाच्या काट्याच नव्हत्या. मग काय आता जाऊ दे म्हणलं आता दुसरीकडनं कुठनं तर घेता येतात. आणि मग नंतर आपलं तिथनं सगळं झाल्यावर की नाही मिळालं आपल्या अर्ग मधल्या दानेश्वरी कृषी सेवा केंद्रामध्ये. आणि हे आता आपल्या शेतकऱ्याच्या दुकानात की नाही काय काय मिळते ते तुम्हाला एका मिनिटातच सांगतो. पहिला तरी तर तुम्हाला सगळ्यात लहानात लहान आणि मोठ्यात मोठी सगळी औषधे मिळणार आहेत. आणि इथे की नाही तुम्हाला रासायनिक मध्ये पण आणि ऑर्गॅनिक मध्ये पण ही सगळी औषधे मिळणार आहेत. आणि आता मग ही सगळी झाली आता मारायची औषधं. आणि इकडे आपल्या सोडायच्या औषधामध्ये पण की नाही तुम्हाला काय पाहिजे ते मिळणार आहे. त्यात आणि आता पोत्यातला आपल्याला 1 किलो पाहिजे असेल तर की नाही 1 किलो पण मिळते. आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला कोणत्या पाहिजे ते सगळ्या कंपनीची की नाही सगळे रसायन मिळणार आहे. आणि इथली सगळी रसायन त्यांनी की नाही गाडीपर्यंत पोच करायसाठी आपले सैनिक पण आहेतच. त्यात आणि इथला मेन विषय सांगायचं म्हटलं तर इथल्या साहेबांचं की नाही पूर्ण MS ऍग्री कंप्लीट झाल्या, त्यामुळे ते स्वतः कन्सल्टिंग करतात, ते पण बिना काही फी घेता. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली तर शेती एक नंबर असते. त्यामुळे मग तुम्ही पण की नाही आपल्या आरग मधल्या दानेश्वरी कृषी सेवा केंद्राला की नाही एकदा नक्की भेट द्या.